आई असते महाराज. बघा कावळा पशिवला तिकडे आई, ती आई असते. संपलं माझं प्रवचन. फक्त 2 मिनिट तुमचे घेतो. महिला मंडळ, माहेरला जाण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरामध्ये तुमची आई जिवंत आहे, माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे. एकदा माहेरातली आई गेली तर गालावरून प्रेमाने हात फिरवणार पात्र संपलं. आणि माहेरातला बाप गेला तर तावडे तुझं कस काय चाललंय ग असं म्हणणार पात्र राहिलं नाही. माहेरामध्ये तुमची आई जिवंत असू द्या, माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत असू द्या, तुम्ही माहेरला जा, तुमची पिशवी कधी मोकळी येणार नाही गड्या. काही नसू दे आमच्या आईकडे, काही नसू दे आमच्या बापाकडे, ती 1 किलो कांदे 1 भाकर तरी वाढून देईल, पण तुमची पिशवी कधी मोकळी येणार नाही. एकदा माहेरातली आई गेली तर मायेनं गलावरून प्रेमानं हात फिरवणार पात्र गेलं. आणि माहेरातला बाप गेला तर पाठीवर थाप टाकणार पात्र राहिलं नाही. काही नाही लागत आमच्या म्हाताऱ्या आईला आणि काही नाही लागत आमच्या म्हाताऱ्या बाबाला. सांगू तुम्हाला, ऐका गड्या, भगवान परमात्म्याला प्रत्येक घरामध्ये जन्म घ्यायचा होता, पण हे शक्य नसल्यामुळे भगवान परमात्म्याने आपले अंश म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये 2 व्यक्ती पाठवल्या. त्या एका व्यक्तीचं नाव आहे आई आणि एका व्यक्तीचं नाव आहे बाप. सांगू तुम्हाला, सांगू, ऐका गड्या, ऐका. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? कोण आहे या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस? ज्याने जिवंत असताना कधी आपल्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आणू दिलं नाही ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि या जगातला सगळ्यात भिकारला माणूस तो आहे ज्याने जिवंत असताना आईला आणि बापाच्या डोळ्यात पाणी आणू दिलं ना, तो जगातला सगळ्यात भिकारला माणूस आहे गड्या. संपलं माझं प्रवचन. ऐका गड्या, ऐका. आमच्या म्हाताऱ्या आईला काही लागत नाही हो, आमच्या म्हाताऱ्या बाबाला काही लागत नाही. अशी कोणतीच आई नाही आमची म्हातारी की जिला सुंदर साडी पाहिजे. तुमचे दागिने नको तिला, तुमची सुंदर साडी नको, तिला काय नको. आमच्या म्हातारी आईची एकच इच्छा असते की घरातून बाहेर पडताना माझ्या मुलाने म्हणावं, आई मी बाहेर चाललोय बरं, आणि बाहेरून घरात आल्यानंतर म्हणावं, आई मी आलोय बरं, तुझी तब्येत बरी आहे का, तू जेवण केलं का ग आई. एवढ्या 2 शब्दाचे भुकेलेले आमचे म्हातारे आई वडील असतात. पण दुर्दैवाची गोष्ट, आपण तेवढे सुद्धा देऊ शकत असेल तर धिक्कार आहे आपल्या जीवनावर, धिक्कार आहे. आई आणि बाप हे 2 व्यक्ती अशा आहेत, जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला कधी कळत नाही. पण सांगू तुम्हाला, सांगू, ऐका, एकदा गेल्यानंतर महाराज कधीच मिळत नाही हो, कधीच मिळत नाही. या जगाच्या बाजारात सगळं मिळतं महाराज, सगळं मिळतं हो, पण एकदा गेल्यानंतर त्या आईचा प्रेमळ हात जगात कधीच मिळत नाही. तो या 3 मुलाचा आणि 4 मुलीचा प्रेमळ हात 10 दिवसापूर्वी गेलेला आहे. भगवान परमात्मा करो आमच्या आईला भगवान परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा द्यावी हीच प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल करांडे परिवार, आमचे मित्र राजू बोरकडे यांचे आभार मानतो. आमच्या हनुमानवाडीची भरपूर मंडळी आलेली आहे, ढवळपुरीची भरपूर मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आपण सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले. मी वेळेत कार्यक्रम बंद करतो, याचं कारण श्रद्धांजलीपर या ठिकाणी मान्यवर बोलणार आहेत. त्यांना बोलण्यासाठी सर्वांनी उठू नये, सर्वांनी खाली बसा, उठू नका. श्रद्धांजलीपर 2-4 मान्यवर बोलतील, त्यानंतर प्रसादन होईल. कार्यक्रम संपला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत बाळूमामा महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.